तर बॉटणीच्या माणसाला जर विचारलं की बाबा रे तुला तर इतक्या वनस्पती माहिती आहेत, मग तू एवढे रोग बरे का करत नाही? वनस्पतीने तर रोग बरे होतात. आणि तूही तिथे सांगतो बॉटणीच्या पुस्तकामध्ये लिहिलेले असतात, ही वनस्पती आहे, ही या रोगावर चालते. हा लिहिलं आहे की नाही? ही वनस्पती या रोगावर, आणि कोणताही वैद्य ती वनस्पती आणून त्या रोगावर वापरू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. इतके बॉटनिस्ट आहेत भारतामध्ये, एकही वैद्य होऊ शकला नाही किंवा कोणी त्याची चिकित्सा करू शकला नाही. याचाच अर्थ ज्ञानाची जी पद्धत आहे ना ती आपली बरोबर आहे. याचं कारण असं की ते त्याला प्रत्यक्ष येतं, प्रॅक्टिकल नॉलेज येते. नुसतं आपलं एवढे ते 12वीच्या पोरांना एवढं बायोलॉजीचं आहे माहिती आहे का तुम्हाला? ते नुसतं पुस्तक उचलत नाही, डोक्यात कुठे बसेल अशी परिस्थिती आहे. निष्कारण डिटेल्स देत बसले त्याचे. त्यापेक्षा ही चिंच आहे, हिला अशा चिंचा लागतात, ही आंबट आहे. आंबट पदार्थाचे 2 महाभूत आहेत, अग्नी आणि जल. तर मग 2 महाभूतं आहेत, तर मग त्या महाभूतांचे गुणधर्म काय आहेत? तर ते असे गुणधर्म आहेत. मग त्या गुणधर्मानुसार जिथे अशा प्रकारची उष्णता वाढली आहे तिथे ते दिलं की लगेच बरं वाटेल, नाही का? पृथ्वी आणि अग्नी या 2 महाभूतांचं कुठे आवश्यकता आहे, लगेच तिथे लगेच उत्तर आलं ना, आणि लगेच तुमचा मार्ग सापडला की काय करायचं ते, आहे की नाही? कडुनिंब आहे, कडुनिंबामध्ये कफग्न गुणधर्म आहे, पित्त शामक आहे की नाही? तर त्याच्यामध्ये का बरं आहे ते? तर त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये महाभूतं साधारण अग्नी, आपला वायू आणि आकाश, वायू आणि हे, तर हे जे आहे कषाय रसाचं पृथ्वी आणि वायू आहे, कटू रसाचं अग्नी आणि वायू आहे. असं काही नाही, तिक्त, कटू आणि कषाय. या अशा पद्धतीने आपल्याला भूतं कळली. हे भूतस्थ महत्त्वाचे असतात की नाही, ते आपल्याला दिसत नाही, भूतं सूक्ष्म असतात. आता समजा तुम्ही इथे बसले, मी इथे बसले, इथे शेकडो भूतं आपल्या अंगावर खांद्यावर नाचत असतील, पण आपल्याला माहीत नाही का ते बारीक लाल बारीक सूक्ष्म असतात. सूक्ष्माष्ट असं म्हणतात. तशी ही भूतच आहे. ते पंचमहाभूताचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे, त्याच्याने चिकित्सा झाली पाहिजे. आपल्याकडे पद्धत शिकवण्याची अशीच होती. चरकाचार्य अग्निवेशाला घेऊन ते जेव्हा नदीच्या काठाने फिरायला जायचे तर दिवसभर त्यांनी काय काय काम केलं त्याला विचारत होते, आणि त्याच्यानंतर तो जे प्रश्न विचारेल त्याला ते चरकाचार्य उत्तर द्यायचे. हेच मुळी शिक्षण, दुसरं शिक्षण नाही. आणि मग नंतर ते भेड वगैरे, हरित वगैरे या लोकांनी मग ते लिहून घ्यायचं मागून. त्याने प्रश्न विचारायचा, गुरुजींनी उत्तर द्यायचं अग्निवेशाने, आपल्या पुनर्वसूने, आणि मग भेड हरितकं वगैरे यांनी ते लिहून घ्यायचं. अशा पद्धतीने त्यावेळेला ज्ञान चालायचं. ज्ञान देण्याची घेण्याची सगळी पद्धत आपल्याकडे प्रॅक्टिकल होती. सुताराचा मुलगा मोठा शिल्पकार बनतो पुढे, परंतु त्याला तो शिकवतो का? बैस मी तुझं थिअरी घेतो, आणि पहिल्यापासून 1 तासभर त्याला बिचारायला मेंदूचे 3 तेरा वाजवायचे, आणि त्याला काही समजत नाही. काहीतरी सांगितलं बाबाने, काय सांगितलं कळलं नाही. मग तो त्याला काय करतो, आपल्याकडे पद्धत अशी होती की एक लाकूड द्यायचं, आणि तू आता हे छिलत बैस, तुला काय करायचं ते बघूया. आणि तो काय करतो हे तो स्वतः काम करत असताना नीट पाहायचं, आणि असं वाटलं की तो चुकला आहे तर मग हातात जे असेल ते मारून फेकायचं. मारून फेकलं की त्याला काय अरे चुकलं कायचं आहे आपलं, मग तो आपोआप सुधारायचा. त्याला सांगावं लागायचं नाही की असं सुधार. तर ही प्रॅक्टिकल नॉलेज आज आपल्याकडे जास्त चांगली होती. आमच्या मताने हे जे BMSचा कोर्स हा इतकी दिवसाचा निष्कारण वाढवला की नाही, अनावश्यक होता. मी युनिव्हर्सिटीमध्ये होतो 10 वर्ष. मी त्यांना प्रोजेक्ट दिला आणि प्रबंध हे दिलं की बा हा सगळा अभ्यासक्रम हा फक्त 1.5 वर्षाचा आहे, याच्यामध्ये कधी जास्त नाही. तर निष्कारण ते पण नाही, स्केल मिळालं पाहिजे त्या MBBSचं, म्हणून वाढवला. मग त्याच्यात थोडंसं ॲलोपॅथी घातलं, आणि मग नंतर प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट, आणि ते सगळं तेच ते इन्व्हेस्टिगेशन अमकं ढमकं सगळं ते ॲलोपॅथीच असतं. तिथे काय दुसरं नाही का? कधी तिसरं असं शाळेमध्ये तुम्हाला तर प्रवेशही करू देत नाही, आहे की नाही? त्यांचा जो कारखाना असतो त्यांच्या कारखान्यातून ते निराळे औषधं तयार करतात. तुम्हाला प्रॅक्टिकल म्हणून एखादं औषध तयार करायला मिळतं,
एखाद दुसरं तिसरं. याच्या पलीकडे तुम्ही सगळी औषधं तयार करता. आमच्या वेळेस अष्टसंस्कारित पारा केला तशा हात दुखून यायचे, असं गोटायचं अष्टसंस्कारित पारा. कारण आम्हाला तिथे प्रॅक्टिकलमुळे ते आमच्याकडून करूनच घेत असत. आणि आम्ही जे दिलं होतं प्लॅनिंग त्याच्यामध्ये असंच होतं की 1.5 वर्ष झाली तुम्ही त्या विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये प्रवेशच देत नाही करू. मग तुम्हाला काय शिकवायचं? त्यानुसार थिअरी त्याचं शारीर शिकवायचं, दोष धातूमध्ये विज्ञान असं बाहेरून शिकवायचं असं नाही चालत. ते तिथेच शिकायला मिळालं पाहिजे. हॉस्पिटलमध्ये पहिल्या दिवसापासून जमीन साफ करेल, ड्रेसिंग करेल, कॉट इकडचं तिकडे येईल, पेशंटला मदत करेल. सगळ्या माणसांना तिथे कामाला लावायची. कामाला माणसं दुसरी घेतात ती पळून जातात. ते बिचारे पेशंट तसेच पडतात. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काय परिस्थिती गंभीर आहे का नाही? मग अशा परिस्थितीमध्ये आपण मदतही करू. बरं, आपल्याला सेवा करायची असते. सेवा केल्यानंतर त्याचा प्रॅक्टिकल सेवा केल्यामुळे हातातून जातं आणि त्याची स्किल निर्माण होतं. हे स्किल पहिल्यापासून अशा पद्धतीने संबंध प्रत्येक रोगाच्या बाबत, रक्तमोक्षणाच्या बाबत, जर एखादं थोडंफार लहान मोठं सर्जिकल वर्क असेल तिथे जाऊन उभं राहायचं, मदत करायची, त्यानं सूचना देऊन ठेवायच्या किंवा असं असं करत हे करायचं किंवा पहिलं ते ट्रेनिंग द्यायचं. आणि मग नंतर दुपारी 1 तास फक्त प्रॅक्टिकल आपलं थिअरी, 1 तास रोज फक्त जे झालं असेल त्याच्याबद्दल चर्चा आणि एखादा विषय. याच्या पलीकडे जास्त ताणाताण डोक्याला नाही. आणि मग नंतर ते शब्द पक्षाघाते विरेचनम का असा प्रश्न विचारतात आणि काय डोक्याला ताप होतो. का विरेचन म्हणजे काय? देऊन पहा म्हणजे काय होईल ते कळेल नाही का? तर पक्षाघाताला विरेचन देऊन पहा ना. दिल्याबरोबर त्याला किती फरक पडतो हे पहा की मग त्याचा उपयोग असं थिअरीमध्ये लिहून पाठवतात. दोष धातू मलविज्ञान वगैरे असं मोठे मोठे प्रश्न विचारायचे. गुरु या गुणाचा व्यवहारात काय उपयोग होतो हे लेखी लिहा, प्रत्यक्षात नको. अशा पद्धतीने ते चालायचं. तर हे जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे त्या दृष्टीने स्वतःच करायचं असतं. स्वतः करता करता आपल्याला कळत असतं करा. अशी परिस्थिती गंभीर आहे. बरं, पापणीला जर काही आजार असला तर आपण रत्नामोक्षण करू शकतो. कुणाला आजार? हां, वर्तमान डोळ्याला जर काही आजार असला तर रक्तमोक्षण करू शकतो. अरे मग न करायला काय झालं? आता डोळ्यात रक्तमोक्षण करेल का आपण? ते इथे करायचे आहे. आपल्याला मी तुला दाखवेल. डोळ्याला हे तुम्हाला माहिती आहे का? ते पडदे बाजूला सरकतात वगैरे ते करतात ना डोळ्याचे. त्याच्यामुळे त्याला रक्तमोक्षणाचा भाग. एक आमचा इथे होता जालन्याचा एक पेशंट आला, अग्रवाल होता. त्याला दिसत नव्हता, दोन्ही डोळ्याने अंध झाला. तर त्याच्यामुळे ते पडदे सरकले, त्याच्यामुळे रक्तदृष्टी निर्माण झाली वगैरे ते. आणि आता तुला दिसणार नाही असं सांगून टाकलं होतं. इथे आलं आणि त्याची कारणं लक्षात घेतली. आपण कारणापर्यंत पोहोचतो, तिथल्या तिथे थांबत नाही. तर लक्षात आलं अरे याच्या अशा खाण्यामुळे ही कफप्रधान दृष्टी निर्माण झाली आहे. लक्षात. आणि चक्षुस्तेजोमयम तस्य विशेषा श्लेष्मतोमयम. त्याच्यामुळे तेवढं कमी केलं की याला बरं वाटेल. मग त्याला सगळं पथ्यबिथ्य तेवढं सांगितलं आणि इथून रक्तमोक्षण केलं. रक्तमोक्षण केल्याबरोबर या डोळ्याचं दिसायला लागलं. मग पुढच्या वेळा तो आला त्याच्यात इथे डोळ्याला आणि सगळं दिसायला लागलं. आता तो व्यवस्थित झालं. तर त्याचा अर्थ रक्तदृष्टी ही डोळ्याची अगदी मुख्य कारण. त्याच्यामुळे रक्तश्रुती हाच त्याच्यावरचा उपाय आहे. हा प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट आहे. हे केल्याशिवाय नाही समजणार. असं तिला काय प्रॉब्लेम आहे? ती काय पेशंट नाही ती. तुझं डॉक्टर आहे, पेशंट कशी? बरं सांगा आणखी काय? मुखदूषिकाचा तर रक्तमोक्षणच ना. आणि इथे येतं म्हणजे कफपित्त दोष दृष्टी आहे. आणि ज्या मुलींना बहुतेक पाळीच्या तक्रारीमुळे कमी पाळी येते, ते जे दोष असतात त्याच्यामुळे मुखदुःखिका येतात. मुलांना येतं तर तिखट, लोणचं, हिरवी मिरची हे हाणतात, त्याच्यामुळे उष्णता निर्माण होते. अनाशे
तर स्नेहन करून विरेचन देणं, नासाई शिरसोद्वारम तेनं तद्व्याप्यम नस्य देणं आणि मानेतूनच रक्तमोक्षण केलं पाहिजे असं काही नाही. इथूनही केलं तरी चालतं. केल्याबरोबर दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून फरक पडायला लागतो. काळे व्यंग असतात त्यांना आणि मुखदोक्षिकांना रक्तमोक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. हे सगळ्यात लवकर. आणि मग तुम्ही लेप बीप लावू शकता. वर काय त्याला काय सुरूपलीक वगैरे आपल्याकडे लेप पुष्कळ आहे, काय अडचण नाही आहे. कालच्या कुष्ठाबद्दल काही शंका असल्याचं सांगा. पण गंमत अशी आहे की कुष्ठ एकदा ग्रंथातून वाचायला एवढ्यासाठी पाहिजे की त्याचे प्रकार खूप आहेत. प्रत्यक्षात आपल्याला एवढे प्रकार दिसत नाहीत. कारण काय असतं, थोडं पूर्वी धाग्यावर लवकर लक्ष दिलं जात नसे म्हणून कीटभिय खरपरं इथपर्यंत पोहोचायचं. आता थोडंसं काही त्रास झाला की लगेच सावध असतो माणूस, पटकन ट्रीटमेंट घेतो, मग तिथेच थांबतात. तर त्याच्यात विसर्प हे सगळ्यात महत्त्वाचं हा भाग आहे कातडीच्या ह्याच्यामध्ये. विसर्प तुम्हाला माहिती आहे का, कांग्रेस गवताची ॲलर्जी होते. कांग्रेस गवतामुळे सगळं तोंड काळं होतं, असं हे सगळे ॲलर्जी होते. ही ॲलर्जीसुद्धा रक्तदृष्टी आणि आमाशय दृष्टीमुळे होते. तेव्हा आपल्याला त्याला वमन आणि रक्तमोक्षण हे दोनच आहे. विसर्प म्हणजे सगळ्या अंगाला फोडं येतात. ते देवी गोवर वगैरे हे सुद्धा विसर्पच आहे, एक विशिष्ट प्रकारचा, पण कफप्रधान दृष्टीचा. गोवराचं मी तुम्हाला सांगितलं, लहान मुलांना वमन देतो आपण, तर एक वमन दिलं तरी गोवर कमी होतं, दिवसभरात लगेच कमी होतं. म्हणजे या दिवसात गोवर होतो, एक दूध पाजून देते एक कपभर, त्याच्यानंतर थोडंसं मदन फळ दिलं, एक उलटी झाली की शीतोपलादित्य द्यायचं. असं 300-350 केसेसचा मी डेटा गोळा केला होता आणि त्याचा निबंध वाचला होता अहमदाबादला. फार लवकर उपयोग होतो. म्हणजे अशा पद्धतीने जर अशा संक्रामंती नर साथीचे जे रोग असतात त्यांना आपल्या आयुर्वेदिक याचा चांगला उपयोग होतो. साथीच्या रोगांना तुम्ही काय करणार असा प्रश्न असतोच नाही त्यांचा. ट्युबरक्लोसिसच्या बाबतीत आता सगळीकडे ट्युबरक्लोसिस झाला आहे, परंतु आता ट्युबरक्लोसिसला इतक्या लवकर बरं वाटतं हे जेव्हा त्यांना कळेल पुढे स्वतः समजून घेऊन, तेव्हा मग थोडा परिणाम होतो. वेळ लागतो त्याला, ते लवकर मानत नाही. वी डोंट बिलीव्ह इन दिस असं म्हणतात आणि मग नंतर ते तसंच चालू राहतं ट्रीटमेंट आणि मग त्याला वेळ लागतो. कारण नसताना रेजिस्टन्स असतात, त्याच्यानंतर खाणं पिणं तेवढं पुरेसं नसतं, औषधं उष्ण पडतात, त्याचे साईड इफेक्ट होतात, अनेक अडचणी येतात त्याच्यात. त्या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी आपल्याकडे वासा घृत 50 ग्रॅम 5 दिवस. आता तो यवतमाळला जानेवारीमध्ये मोठा कार्यक्रम आहे, त्यावेळेला ते गव्हर्नमेंटने दिलेलं आहे, ते चालू आहे. त्यांचं शिबिर ते घेणार आहे. ते याचा अर्थ असा की आपण ते त्या दृष्टीने विचार करून झालं. आपलं एकदा वमन दिलं, दोष निघून गेले. त्याच्यानंतर मग संसर्जन करा, अग्नी वाढणं आणि त्याच्यानंतर ताबडतोब रसायन दिले. पिंपळी रसायन आहे जास्तीत जास्त. तसं तर पुष्कळ द्राक्ष रसायन आहे, च्यवनप्राश रसायन आहे वगैरे, पण ते परवडले पाहिजेत ना. जास्तीत जास्त परवडतं म्हणजे पिंपळी रसायन. मग ते पिंपळी रसायन दिलं की श्रोतरोध कमी होतो, कफ कमी होतो, दृष्टी कमी होते, भूक वाढते आणि भूक वाढली की सगळं ते बरं होतं ताबडतोब. अशा पद्धतीने वाटतं. यक्ष्म्याला आणखी एक अडचण अशी आहे सार की यक्ष्म्याच्या, जसं मी तुम्हाला एक सांगितलं ना, एक केस होती की ते त्या 35 वर्षाच्या बाबाला खोकला आला की एवढं रक्त पडत होतं, उरक्षत होतं त्याला. परंतु उरक्षत नसतानासुद्धा तुम्ही एखादा अनुभव असा घ्याल की वमन दिल्यानंतर पहिल्यांदा इतकं रक्त पडतं. वमन दिल्यावर पहिल्या उलटीमध्ये गिंडे भरून जातं. आमच्याकडे परीट गुरुजी म्हणून साने गुरुजीसारखे एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रात, निफाडला असतं. त्यांना गव्हर्मेंटने गांधीजीबरोबर राहिलेले, त्याच्यामुळे त्यांनी गव्हर्मेंटने संबंध भारतभर फिरायला त्यांना अनेक माणूस वगैरे अशी व्यवस्था केलेली आहे. संबंध भारतभर फिरून त्या
साने गुरुजींच्या तत्त्वज्ञानाचा, महात्मा गांधी तत्त्वज्ञानाचा, सर्वोदयाचा ते प्रचार करीत असतात. त्यांना बायोलॅटरल ट्युबरक्युलोसिस झाला. दोन्ही बाजूला भगदाडं पडलं फुफ्फुसामध्ये. आता 25 झाली की नाही, 80 वर्षाचा माणूस, आणि त्याला दोन्ही बाजूला ट्युबरक्युलोसिस. आता सबंध भारतभर फिरणार अशा परिस्थितीत झाला तो त्रास. झाले तो बा आधुनिक शास्त्रज्ञांनी त्यांना त्याप्रमाणे आयसोनेक्स, पास, रिफॉर्बिसिन वगैरे हे सगळं दिलं, स्टेप्टोमायसिन वगैरे. तर त्याच्याने तात्पुरतं बरं वाटलं, पण ते रेजिस्टन्स झाले, कारण हे एका ठिकाणी थांबायचे नाही. हे कुठे इथे आज तर कुठे तिथे. त्याच्यामुळे वेळेवर नीट औषधं घेतली तर त्याचा उपयोग होतो, नाही तर होत नाही. तर रेजिस्टन्स झाले. मग आता काय करणार, इतके अशक्त झाले की तिथून उठता येईना अशी परिस्थिती निर्माण झाली. मग आता आम्हाला वाटलं की आपण आपल्या पद्धतीने त्यांना एकदा वमन देऊन टाकावं. म्हणून अशा पद्धतीने आम्ही 50 ग्रॅम वासा घृत 5 दिवस दिला आणि 35 दिला तेलाचा, आणि नंतर वमन दिला. आता वमनाच्या वेळेस पुसाचा रस दिला आणि मदन फळाचं हे तो कल्प तो दिला. दिल्यानंतर आता आपण पीतम मुहूर्तम अनुपालयत असं म्हणतो ना, प्यायल्यानंतर थोडं थांबलं तर काय होईल की शाखागत दोष पातळ होतात. पातळ झाल्यानंतर त्याचा घाम येतो. घाम आल्यानंतर दोष पातळ झालेले कोष्ठात यायला सुरुवात होते. कोष्ठात आल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं, म्हणजे आत्मान होतं. मग नंतर पुढचं लक्षण म्हणजे मळमळ होतं, आणि मग नंतर ते बाहेर पडतं. असा क्रम आहे. त्याप्रमाणे ते आता पडणार अशा हिशोबात मला असं वाटलं थोडंसं वेळ आहे, तोपर्यंत आपण एका ठिकाणी जाऊन यायचं. समोरच काम होतं, त्यात गेलो आणि ते एवढी मोठी भारतातली व्यक्ती, तर 2-3 MBBS, 2-3 MD, MS असे येऊन बसले तिथे. हे नाना काय करतात म्हणून पाहिला, कारण त्यांनी सगळी ट्रीटमेंट केलेलीच होती, मोठी व्यक्ती म्हणून. मग आता वमन पाहायला आले आणि पहिल्याच उलटीमध्ये दिंडी भरली. इतकं लाल भडक रक्तसंबंध त्याच्यात सगळे गावरले. आता काय करायचं, उचला, न्या, रक्त आणा, लगेच लावा वगैरे असं धावपळ सुरू झाली. एका मिनिटात, 2च मिनटात, 2-3 मिनटात तर मी समोरून आलो. अरे म्हटलं हे रक्तपित्त असतं, त्याला काय माहिती रक्तपित्त काय असतं. त्याने कधी पाहिलं नाही, त्यांच्या शास्त्रामध्ये नाही, असा कन्सेप्ट नाही. नाही का, त्यांना रक्तपित्त कळत नाही. मग ते रक्तपित्त आहे सगळं, तिथली जी घाण असते ती निघून जाईल याच्याने, आणि मग नंतर रक्त पडणार नाही. म्हणजे कशावरून म्हटलं नाहीच पडणार आता, आणि त्यानंतर पडलंच नाही रक्त. पण त्याचा फायदा असा झाला, तिथे जी उलटी झाली होती त्याच्यातून रक्त पडलं होतं, की आम्ही संसर्जन क्रम देऊन मग सुवर्णमालिनी वसंत वगैरे बाकीची औषधं त्याला दिली. दिल्यानंतर 1 महिना 1.5 महिन्यात तर एकदम मस्त तब्येत झाली, भूक लागली, आणि मधले जे छिद्र होती ती पूर्णपणे बुजली. मग आता एक्सरे काढायला त्या डॉक्टरनी घेऊन गेले त्यांना, तर त्याच्यामध्ये हेच लिजन असतात कायमची त्या फुफ्फुसामध्ये, ट्युबरक्युलोसिस. ते एकही लिजन तिथे नव्हता. संबंध फुफ्फुसं पूर्णपणे भरून, एक जखम नाही, कफ नाही, काही नाही, पूर्णपणे भरून आला होता. हा चमत्कार वमनाने झाला. जरी त्याने ते घाबरून गेलं असतं किंवा एवढं रक्त पडलं आता काय करायचं, नाही का, तर मग बिचाऱ्याला रक्त दिलं असतं, त्याचा उपयोग झाला नसता, सगळ्यात तो गोंधळ झाला असता ना, नाही का. तर अशा पद्धतीने आपल्याला थोडं व्यापत असतं त्याच्यामध्ये काही वेळा. तर ते झालं. आता 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला एक तर वमन द्यायचं नाही, द्यावं नाईलाज म्हणून दिल्यानंतर असा प्रॉब्लेम निर्माण झाल्यानंतर केवढं झालं, नाही का. तर थोडं सावधगिरीने द्यायची, परंतु त्यांना फार चांगला उपयोग झाला. त्याच्यानंतर ते जवळजवळ वमन दिल्यालाच 30 वर्ष झाली. ते अजून तब्येत चांगली त्यांची. असं त्यांना काय औषध लागत नाही आता. तेव्हापासून औषधच त्यांनी सगळी बंद केली. फिरतात मात्र, खाणं पिणं व्यवस्थित ठेवतात, जा. तर अशा पद्धतीने आपल्याला हे होतं. आणि असं त्यांनाच झालं असं नव्हे. एक स्त्री होत्या इथे, त्यांना वमन दिलं, त्यांनाही इतकं रक्त पडलं. अरे म्हटलं हे काय झालं. त्या बाई घाबरल्या, तिचा नवरा उभा होता. नवरा जास्त घाबरतो. त्याच्याप्रमाणे तो असं थुरथुर करायला लागला. अरे म्हटलं थांब जरा, काही झालेलं नाही. मग दुसरी उलटी झाली, तिसरी उलटी झाली, मग काही रक्त पडलं नाही. पण केवढा फायदा झाला तिचा. इतक्या दिवसाचं रक्तपित्त जे होतं ते निघून गेलं कायमचं. असं फरक पडतो. व्यापत वगैरे हो ना, व्यापत या अडचणी असतात, अनेक अडचणी येतात. त्याच्यापैकी कुठेतरी अडचण येते, श्रोतरोग होतो, आणि मग नंतर त्रास. श्रीत्राला काय चिकित्सा
आता शित्राचं काल झालं ना म्हणजे म्हणजे अग्निकर्म करतात ना. अग्निकर्मही करता येईल. भल्ला तकाचं तेल असतं ते लावायचं. त्याच्यानंतर असं पुष्कळ गोष्टी आहेत, पण ते एका डागापुरताच प्रश्न तरच लावलं. पण संपूर्ण चित्रासाठी आपण जे काल चिकित्सा केली तशाच प्रकारची चिकित्सा लागते. त्याला पहिल्यांदा वमन सांगितलेलं आहे. रक्तमोक्षण मोठ्या माणसाला 2 किंवा 3 वेळा सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ते लेप जे सांगितलेले आहेत ना त्याची अडचण आहे की तशा प्रकारचे लेप आपल्याला करून आणून एक तर तयार ठेवावे लागते. काही गोळ्या मिळतातही बाजारात, पण आपल्याला करता येत नाही. त्या माणसाला वेळ नसतो. गच्चीवर बसा, ऊन पडलं की ते उगाळा, ते तिथे लावा. त्याच्यावर ते जरा थोडंसं अडचणीचं पडतं. त्यांनी लेप अनेक प्रकारचे सांगितलेले. महातिक्त घृत वगैरे हे त्याच्याबरोबर सांगितलेले आहे. त्रिफला घृत, महातिक्त घृत. तर ही जी चिकित्सा आहे ती बरोबर आहे, परंतु ते आपल्याला ॲप्लिकेबल झाली पाहिजे. एक तर आपल्या दवाखान्यात एक निराळा विभाग काढायला पाहिजे की त्याच्यामध्ये पांढऱ्या कोडाला औषध मिळेल आणि मग नंतर ती तयार ठेवायची आणि आल्यावर पटापट द्यायची. म्हणजे मग वेळ नाही लागत, मग स्पेशालिस्ट होऊन जातं, काही प्रॉब्लेम नाही. परंतु ती तयार पाहिजे. नुसतं आपलं सांगितलं की आम्ही क्षेत्र बरं करतो, नुसतं हे अग्निकर्म किंवा हे तुम्ही नुसतं तेवढ्याने भागत नाही. आतून सगळी चिकित्सा घ्यायला पाहिजे. एखादा डाग असला तर त्याला बरोबर, परंतु आता एक मुलगी येते आपल्याकडे शिंदी, तिच्या स्तनावर एवढं मोठं पांढरा डाग आहे. आता गंमत अशी आहे की ती आई घाबरली आहे किंवा तो पांढरा डाग आहे तर काय करायचं. पण मी तिला म्हटलं की लगेच बरं वाटेल, पण तिला पांढरं कोट बरं होतं हे कोणाच्या डोक्यातच येत नाही पहिल्यांदा. मग तिला वमन दिलं, त्याच्यानंतर बाकीची ट्रीटमेंट दिली आणि त्याच्याबरोबर 1 आठवड्यानंतर पुसट होत आता जरासं राहिलं. आणखी एखादा आठवडा राहिला निघून जातं. अशा पद्धतीने आपल्याला चिकित्सा करता येतं, काही अडचण नाही करत. सर आज एक पेशंट होता सर, त्याला बाह्य अर्श पण होता आणि तिथे ॲप्सेस होता, तर आपण तिथे जलोका लावू शकत होतो. मग आपल्याला करता येतं ना. 4 सूत्र करणाऱ्या माणसाला काय अडचण आहे. आणि मात्रा बसती पहिल्यांदा द्यायची. ॲप्सेस असली तर अग्रे श्रवती दुष्टाश्रम किंवा अवर्तमान उच्छुनो कठिनेभ्यो हरित अशु असंही स्टेज दिलेली आहे. अर्श बाहेर आला, ॲप्सेस आहे, मध्ये जात नाही, अशा वेळेला जळबा लावाव्या किंवा रक्तमोक्षण करायचं. गेल्याबरोबर फरक. ही पहिली गोष्ट, जळबा लावायला पाहिजे. आज त्यांना मात्रा बसती देऊन पाठवलं. हां, ते म्हणजे आता उद्या कसं काय वाटेल ते पाहून जळवा लावतो. जळवा लावल्यावर फरक, दुष्ट रक्त निघून जातं ना, तो फार चांगला फायदा. सर सीओडीमध्ये दारू बऱ्याचदा मुलींमध्ये दिसतं, तर त्याच्यामध्ये तक्रारदाराचं काम कसं काय होतं? ते काय बाकीचं काही नाही. आम्ही तर नुसतं एवढं तो किरकोळ प्रॉब्लेम आहे आमच्या दृष्टीने. त्याच्या 4 गोळ्या 3 वेळा त्रिफळा गुगुळ, कांचनावर गुगुळ, निर्व बस्ती दिला तरी काम भागतं. एवढं काही करायची गरज पडत नाही. करतात लोक बाकीची चिकित्सा, पण काही एवढंच काम करायचं तरीसुद्धा खूप काम आहे. कारण वातस्थानामध्ये गेलेला कफ आहे, त्याने केलेली विकृती आहे. ती विकृती नाही होते, ती काही ती कायमची राहते. थोडी बस्ती महत्त्वाचा. थोडंसं जसं आपण शारीर, दोष धातुमय विज्ञान किंवा आयुर्वेदाचा काही भाग जो शरीरासंबंधी आहे त्याचा अभ्यास करतो, पण आपल्याला मन असतं आणि म्हणून आपण ज्ञान असतं. मन या शब्दावरूनच आहे ना ज्ञान. त्याच्यानंतर मन हे मन उच्च, मन ज्याच्यावर उभं राहिलेलं आहे तो असा त्याचा मनुष्य, मानव म्हणजे मनाशी संबंधी आहे. आपण मनाचा अभ्यास कमी करतो. काय होतं की मनाची ताकद जी असते आपली ती 85% आपण वापरत नाही, 15% आपण वापरतो. मनाला फार ताकद आहे. इथून जर सिद्ध मन असलं तर कुठेही जाऊ शकतो आणि तिथे जाऊन आपण काम करून परत येऊ शकतो. इथे शरीर बसलेलं आहे. अशा पद्धतीने
ऋषीमुनी हे करणारे होते आहेतच. तर योगानंद सरस्वतीचे परात्पर गुरु लाहिडी महाराज आहेत. म्हणजे हे सगळं सांगायचा उद्देश असा. तर ते हिमालयात एका ठिकाणी एका शहरात पोस्ट मास्तर होते. तिथे त्यांचा एक ऑफिसरही बंगल्यात राहत होता. तो त्याच्या अंडर सगळे काहीतरी पोस्टाचे खाते असते. त्यावेळेस सगळे इंग्रजांनाच आणून त्यांनी सगळं नोकरीला लावलं होतं ना, इकडचे लोक नीट काम करत नव्हते म्हणून. मग शेवटी हा ग्रस्त त्या इंग्रजाला भेटायला गेला. त्या ग्रस्त साहेबाला भेटायला गेला तर तो जरा चिंतेत वाटला. म्हणून त्याने त्याला सांगितलं की साहेब बरे आप जरा चिंता में लगते क्या बात आहे. त्याने सांगितलं की बा माझी पत्नी लंडनला आहे आणि ती आजारी आहे असं कळलं. त्यामुळे मला चिंता होती. मी अस्वस्थ आहे, मला जरा बरं वाटत नाही आणि तिचा निरोप नाही, पत्र नाही. तर तुका मला कसं कळेल की ती कशा कंडिशनमध्ये आहे. त्यामुळे पंचायत आहे म्हणे माझी. तर हा लाहिडी हा सिद्ध पुरुष होता थोडासा. त्याने काय केलं, त्यांनी त्याला सांगितलं की एक 15 ते 20 मिनटं तुम्ही थांबा. 15-20 मिनटं त्याला बसायला सांगितलं आणि हा गेला त्याच्या झोपडीचं दार लावून घेतलं आणि ध्यान समाधी लागली. समाधी लागल्याबरोबर 15-20 मिनटं समाधी लावली आणि नंतर परत उघडली. आणि मग त्याने जाऊन त्या साहेबांना सांगितलं की मी तुमच्या घरी तिथे जाऊन आलो. ती पत्नी तुमची आजारी होती, आता ती बरी आहे. ती तुम्हाला पत्र लिहिते आणि त्या पत्राच्या या शेवटच्या ओळी अशा आहेत असं त्याने सगळं सांगितलं. त्याला आश्चर्य वाटलं की हा कसा काय, हा सिद्ध पुरुष गेला कसा ना आला कसा. ते सिद्ध पुरुष मनाची जी ताकद असते त्याच्याने आपलं लिंग देह जो असतो त्याला घेऊन ते जाऊ शकतात आला का. आणि नंतर हे परत येऊन आपल्याला सगळीकडे फिरता वगैरे सुद्धा येतं. अशा पद्धतीची ताकद, हे सगळं सांगायचा उद्देश असा की मन हे आपलं फार मोठं आहे. त्याची 85% ताकद आपण वापरत नाही. आपल्याला फक्त 15% ताकद वापरता येते. ती म्हणजे स्मरणशक्तीची, एखादी वाचून गोष्ट लक्षात ठेवण्याची किंवा एखादी गोष्ट करण्याची, बुद्धी लावण्याची, याच्या पलीकडे काही फार आपल्याला येत नाही. स्मरणशक्ती किंवा लक्षात ठेवण्यासाठी किंवा जजमेंट येण्यासाठी मनाची तीव्रता जास्त, शक्ती जास्त पाहिजे असते. तर आपल्या याच्यामध्ये भगवान बुद्धांनी विपश्यना असा एक योगाचा भाग काढला आहे. त्याच्याने मनावर चांगली कंट्रोल येतो. आपले जे गुरुजी आहेत ते विपश्यनेचे फार मोठे आचार्य आहेत. त्यांना किती लोक भेटायला येतात पाहिलं ना. तर ते आचार्य आहेत. त्याचा अर्थ मनावर चांगला त्यांनी अभ्यास केलेला आहे असं त्याचा अर्थ. तर ते मन हे चंचल आहे, एका ठिकाणी थांबत नाही. परंतु जर एका ठिकाणी थांबलं तर त्याची ताकद कैक पटीने वाढते. एकाग्रता ही त्याच्यासाठी फार महत्त्वाची आहे. तर त्या एकाग्रतेसाठी त्या कार्यक्रमामध्ये मन एका ठिकाणी लावायचं. आता त्याचं उदाहरण त्यांनी दिलं. ते एक हत्ती असतो मोठा, त्याची ताकद खूप असते. तो जंगलात उधळत असतो सगळीकडे, ते तोड असं करत असतो, आहे की नाही. पण ते तोड करत असताना त्याची ताकद वाया जाते. मग तो माहूत काय करतो, त्याला पकडतो. पकडल्यानंतर एका खुंट्याला बांधतो. तो तिथे खुंट्याला राहू म्हणत नाही, पळून जायचं त्याची तयारी असते. पण असा जोरात बांधला गेलेला असतो की त्याला काही पळता येत नाही. मग काय करायचं, तर त्याला पहिल्यांदा उपाशी ठेवायचं. मग त्याला भूक लागते आणि भूक लागली म्हणजे मग थोडं खायला द्यायचं, हिरवा चारा, मूग ढवून. मग तो जो माहूत आहे तो त्याला चांगला वाटायला लागतो किंवा आपल्याला खायला देतो. मग तो त्याचं ऐकायला लागतो. आलं का लक्षात. हे जसं आहे तसं आपलं मन आहे. तर आपलं मन जे आहे ते एकाग्रता येत नाही. सारखं मन या ठिकाणी विचरण करत असतं, फिरत असतं. त्याची ताकद जर वाढवायची असली तर त्याला एकाग्रताला एका खुंट्याला बांधायला पाहिजे. म्हणून श्वास जो असतो आपला, त्या श्वासाकडे माणूस जिवंत असल्याची 2 लक्षणं आहेत. एक पहिलं लक्षण असं आहे की आपल्याला श्वास आपण घेतो आणि दुसरं लक्षण म्हणजे आपल्या शरीरात संवेदना आहे
मेलेल्या प्रेताला पुढे संवेदना असतात आणि त्याला श्वासही घेता येत नाही. या दोन्ही गोष्टीमुळे आपण जिवंत आहोत. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा चांगला फायदा करून घ्यायचा म्हणजे असा की श्वासाकडे लक्ष द्यायचं. श्वास आला गेला, त्याच्याकडे आला गेला की मन एका ठिकाणी येतं. मग त्या खुंट्याला तो बांधला जातो. बांधला गेला की त्याची ताकद वाढत जाते. जितकी ताकद वाढली आलं लक्षात तितकं कॉन्सन्ट्रेशन जास्त येतं. त्याच्यानंतर त्याची स्मरणशक्ती चांगली येते, जजमेंट चांगलं येतं. असं ते वाढत जातं त्याच्यानंतर. आणि मग थोडं शांतता वाटायला लागते. मनामध्ये निरनिराळे विचार असतात ते निघून जातात. आलं लक्षात. आणि आपल्याला पुढचा मार्ग नीट दिसायला लागतो. अशा पद्धतीने त्या आनापान म्हणतात त्याला. नंतर मग सगळ्या शरीरात ज्या संवेदना असतात त्या अनेक जन्माचे संस्कार त्या संवेदनांवर लिहिलेले असतात. आपलं जे मन आहे ते बाहेरून आपल्याला जे दिसतं तेवढं नसतं. बाहेरून जसा बर्फाचा खडा पाण्यामध्ये टोक थोडंसं दिसतं, बाकीचा बर्फाचा खडा आतमध्ये असतो. तशा प्रकारे आतमध्ये अंतर्मन खूप मोठं आहे आपलं, सगळ्या शरीरात पसरलेलं. आणि त्याच्यावर निरनिराळ्या प्रकारचे संस्कार असतात. सारखे संस्कार बनतच असतात. आलं लक्षात. त्याच्यामुळे मन इतकी घाण झालेलं असतं की त्याच्यामुळे आपण अस्वस्थ असतो. पण हे घाण साफ करायची म्हणजे काय करायचं तर एका ठिकाणी बसून राहायचं आणि त्याच्यावर निर्माण होणाऱ्या ज्या संवेदना आहेत त्याच्याकडे अलिप्तपणे पाहिजे. अलिप्तपणे पाहिलं म्हणजे संवेदना आली, जास्त येईल, मोठी येईल, चांगली येईल, वाईट येईल, तिच्याकडे आपण अलिप्तपणे पाहिलं. थोड्या वेळाने काय होतं की ती संवेदना नाहीशी होते. ती नाहीशी झाली म्हणजे समजायचं की एक संस्कार नाहीसा झाला. असं करत 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 सगळे संस्कार नाहीसे झाले म्हणजे ते अंतर्मन जे असतं ते पूर्ण शुद्ध होतं. ते शुद्ध इतकं होतं की निर्मळ पाण्यासारखं. ते निर्मळ म्हणजे इतकं स्वच्छ की परमेश्वर जितका स्वच्छ असतो तितका. आणि मग दोन्ही पाण्यात पाणी जसं मिळून जातं तसं मोक्ष मिळतो असं म्हणतात. पण ते इतक्या जन्माचे संस्कार इतक्या लवकर निघत नाही, पण तरी जसजसे निघत जातात तसं बरं वाटतं. म्हणून हे मनाची एकाग्रता वाढून आपल्या आतले संस्कार नाहीसे करायचे आणि आध्यात्मिक प्रगती करायची. याच्यासाठी विपश्यना आहे. त्याच्यात कोणाचाही धार्मिक संबंध नाही, मनाचीच फक्त चिकित्सा आहे. आलं लक्षात. किंवा हे बुद्ध धर्म आहे वगैरे असं काही नसतं. तर त्याप्रमाणे जर समजा आपण हा अभ्यास 10 दिवसाचा असतो. या निरनिराळ्या केंद्रावर आहे. आमच्या धुळ्यालाही केंद्र आहे. इगतपुरीला सगळ्यात मोठं केंद्र आहे. तिथले जे महाराज आहे तर ते तिथे 10 दिवसाच्या कोर्समध्ये आपल्याला हे सगळं शिकवलं जातं. आणि एकदा शिकवलं गेलं 10 दिवसात आपल्याला कळलं की मग कुठेही बसलं, डोळे लावले की आतमध्ये घाण बाहेर जायला सुरुवात होते, स्वच्छता वाटायला लागते. आणि हे आपल्याला एखाद्या ठिकाणी करमत नाही, बोर होतो. आपण म्हणतो बोर तर तसं बोर होत नाही. लगेच आपल्याला ध्यान लागतं आणि दोष बाहेर यायला लागतात. त्याचा फायदासुद्धा मिळत असतो. विपश्यना ही आपल्याला कमीत कमी 55% तुम्हाला तुमची मनाची शक्ती परत मिळवून देते. आलं. त्याच्यापुढे जो अभ्यास करील त्याला आणखी मिळेल. तर अशा पद्धतीने अध्यात्मसुद्धा आपल्याला फार गरजेचं असतं. आणि हे अध्यात्म हे विपश्यनेच्या दृष्टीने सगळ्यात सोपं सध्या आहे. आपल्याला सहज समजेल अशा पद्धतीने. बाकीचं तर जे आहेत भजन पूजन अमुक ढमुक आहे हा आणखी अध्यात्माचा निराळा भाग आहे. ते निराळा. पण मनाची ताकद वाढवणे आणि त्याचा उपयोग आपल्या व्यवहारात करून घेणे हे जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याला जी काही ताकद डोळ्याची, कानाची, नाकाची, इंद्रियांची अशी जी दिली आहे परमेश्वराने ती ठराविक दिलेली आहे. आणि योगामुळे तिची ताकद कैक पटीने वाढवता येते आणि वाढवण्याची साधनंही दिलेली आहेत. पण असा प्रयत्न कोणी काही करत नाही. काही योगी करतात पण प्रत्येकाने करणं शक्य आहे. त्याच्यासाठी विपश्यना. त्याच्यासाठी आपल्याला 10 दिवसाचा कोर्स कोणालाही करता येईल. आम्ही दर रविवारी इथे, आता उद्या रविवार आहे, तुम्हाला जर असं वाटतं तर विपश्यना केंद्रावर जा. त्यांना फोन करा, सांगा की बा आम्ही विपश्यना केंद्रावर येतो, आम्हाला विपश्यना केंद्र पाहू द्या. 2 गाड्या करा, जाऊन पाहून या. आणि नंतर तिथे एक गुरुजींची एक 15 मिनटाची 17 मिनटाची कॅसेट आहे. ती गुरुजी विपश्यना का, कशामुळे आणि कशी करतात याचं ते छानपैकी व्याख्यान देतात छोटंसं 15 मिनटात. आणि थोडा वेळ थांबायचं आणि यायचं परत. अशा पद्धतीने उद्या जर तुम्हाला कार्यक्रम करायचा असला तर जाऊ शकता. आम्ही जात होतो, नेहमी जातो. आम्ही तिथेही थांबलो होतो यांना घेऊन. आलं लक्षात. पण सध्या ऊन आहे त्याच्यामुळे जरा शक्य नाही. तुम्हाला काय 3 वाजता गेलं, 7 वाजता परत आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. इथून 16 किलोमीटरवर आहे.
धम्म सरोवर असं नाव आहे. सरोवर सगळी तो जो डेरगावचा तलाव आहे त्या तलावाच्या काठावर ते आहे. अशा पद्धतीने आपल्याला आहे. तर उद्या आणायची जर समजा तुम्हाला शक्य झालं तर तुम्हाला जाऊन येत आहे. चला चालू दे तुमचं आणखी काय अभ्यास असला तर सांगा. इकडे काय याला बोललो का काय नाही त्याला मी त्याची गाड घालून देतो म्हणजे तो फोन बिन करेल त्या जायचं असलं तर तो काय ना देतो बोलवतो. त्याला बोलून दे ना बाई. हा बोलू नका त्याला म्हणा इकडे ये. म्हणजे मग तुम्हाला प्लॅनिंग करायला बरं पडेल ना. उद्या धम्म सरोवरावर त्यांना जायचं आहे रविवार आहे. तर हे आपले येणं पाटील आली की त्यांना गाठ घालून फोन बिन करावा हां हां रविवारी दुपारी जाते मग. कशाचा पत्ता तेच ना विपश्यना केंद्र कुठे पत्ता धम्म सरोवर म्हणून आहे डेरगाव तलावावर. रिक्षावाल्या इकडे ना तू त्यालासाठीच बोलवलं तुला. उद्या जर समजा तुम्हाला विपश्यना केंद्रावर जायचं असेल तर तुम्हाला 2 गाड्या करायच्या इथून मिळतात सभा करायच्या जायच्या. 3 वाजता जायचं किंवा 2 वाजता जायचं आणि 5 वाजता 6 वाजता परत यायचं नाही का. इथे त्यांच्या हा अशोक भाई आहे त्यांना फोन करतील म्हणजे तुम्हाला तिथे प्रवेश मिळेल. आता सध्या कोर्स सुरू नाही ना. सकाळी संपला ना म्हणजे मग आज उद्या जाता येईल त्यांना. तर उद्या जाऊन पाहून या म्हणजे केंद्रामध्ये तुम्हाला सगळ्यांना इकडे तिकडे जाण्यापेक्षा ते केंद्र पाहणं. तिथे पगोडा आहे तिथे ध्यान कसं करतात वगैरे ते खोल्या जे आहे त्यांच्याकडून पत्ता आणि ते सगळं घ्या. सगळे जाणते लोक त्याप्रमाणे ते करावं का त्याप्रमाणे गाडी करावं. सर ते संध्याकाळपर्यंत सांगतो. गाड्या करून देतील. संध्याकाळपर्यंत सांगतो हां किती जण म्हणजे हां म्हणजे तुमचं तो प्लॅनिंग करा हा ना. सांगा आणि मग तितके लोक तिथे जातील आणि मग सगळेच जायचे ना. थांबायचं कशाला बघायचं आमका दुसरीकडे जाईल असं होईल का नाही होणार. तर 2 गाड्या करा जाऊ द्या पाहून घ्या फिरा आणि परत या असं. तिथे ते कॅसेट ऐकायला सांगा बस. ती गुरुजींची 17 मिनिटाची कॅसेट असतात तिच्यात विपश्यना का असं ते सांगतात गुरुजी. फार सोप्या पद्धतीने त्यांनी छान सांगितलेलं आहे. या पद्धतीने जाऊन या. उद्या आणायचेच उपयोग आहे त्याचा. उद्या आपल्याला काय कुठे जायचं नाही ना. हां ऊन भयंकर आहे. हां तेच ना. मी तुम्हाला ते नाना आपण सोमवारी आमवार वातरक्त आणि अरे पांडुवट त्याला महत्त्व नाही आहे. तुम्ही लक्षातच येत नाही. मी तुम्हाला रोज सांगतो मला प्रश्न विचारा तर कोणी विचारायला तयार नाही. काय तुम्हाला असं आमचे रोग घ्या असं कसं. रोग काय एक असतो झालं कशात जे त्या रोगासंदर्भात मग त्यामुळे आता आपण श्वेतराचं घेतलं की नाही हां, तसं मग असंच करणार. पण तुम्ही विचारलं पाहिजे ना तुम्हाला काय पाहिजे आम्हाला काय माहिती. तुम्ही म्हणाल मला नको कशाला काही उगाचं हे केलं. ते जॉईंट्सच्या ह्याच्याशी असं सगळ्या प्रकारे तुम्ही प्रश्न विचारल्यावर ते आहे ना की तुम्हाला काय पाहिजे नेमकं हे मला कसं कळणार नाही का. त्याच्याकरता तुम्ही ते विचारायचं. मी सारखं सांगतो की तुम्ही काहीतरी विचारा तुम्ही काहीतरी विचारा. आणि विचारलं तरी असे विचित्र प्रश्न विचारतात की त्यांनाही समजत नाही काही आणि ज्याचा व्यवहाराशी काही संबंध येत नाही. कधी असे प्रश्न विचारून का उपयोगाचे. दोष सायन्स शास्त्र जे असतात ते समजून घेण्याच्या दृष्टीने प्रश्न असले म्हणजे त्याचा उपयोग होतो असं आहे ना.